नमस्कार. मी डॉक्टर श्रीनिवास आठले, राहणार डोंबिवली. आज मी आपल्यासमोर स्वलिखित स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यावरील कविता व त्यावरील निरूपण सादर करीत आहे. स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर हे संध्येच्या 24 नावांबरोबर उच्चारावं असं पवित्र नाव. देशासाठी अतुलनीय त्याग करणारी महनीय व्यक्ती म्हणजे स्वातंत्र्यवीर सावरकर. त्यांच्यावर कविता करायची संधी मला मिळाली हे माझं भाग्य. याची संकल्पना अशी आहे. सावरकरांना 50 वर्षे काळ्या पाण्याची शिक्षा झालेली आहे. बोटीतून त्यांना अंदमानला आणलं जातं. त्यांना पाहून तिथले बंदी प्रभावित होतात. त्यातलाच एक जण मुक्त कंठाने गाऊ लागतो, हे विनायका जनहृदय नायका, हे शब्द समर्पित तुझला, अर्घ्यदान हे लाटांचे जलधीला. घन तिमिर बले रवी घन तिमिर बले रवी आच्छादून गेला, हा दाह चरम समर समय सम, जन्मठेप क्षण आला, घन तिमिर बले रवी आच्छादून गेला. बंदी म्हणतोय, अरे विनायका, तू तर लोकांच्या हृदयातला नायक आहेस. तुला माझे हे शब्द मी समर्पित करतो. जणू सागराला लाटाने दिलेलं हे अर्घ्यदानच आहे. आज जणू काही अंधाराच्या मेघांच्या बळामुळे सूर्य हा आच्छादून गेला आहे, झाकोळला आहे. अंगाची प्रचंड लाही करणारा, युद्धाच्या प्रसाराप्रमाणे भासणारा जन्मठेप भोगण्याचा क्षण जवळ आला आहे. कारागृह हे पतित पावन झाले, कारागृह हे पतित पावन झाले, श्रीरामापरी तुझी लागली पाऊले, राष्ट्राय स्वाहा तव ध्यासतहा, होम जीवाचा केला, घन तिमिर बले रवी आच्छादून गेला. बंदी पुढे म्हणतोय, अरे विनायका, हे कारागृह हा तुरुंगसुद्धा एखाद्या पतित पावन मंदिरासारखा वाटतोय. श्रीरामाच्या पदस्पर्शाने अहल्येचा उद्धार झाला, त्याप्रमाणे तुझ्या पदस्पर्शाने या कारागृहाचा उद्धार झाला आहे. जे जे स्वतःचे आहे ते राष्ट्रासाठी देणे हा तर तुझा ध्यासच आहे. तू तर तुझ्या सर्वस्वाचा, तुझ्या जीवाचा होम केला आहेस, यज्ञ केला आहेस. बंदीच आम्ही पण तव बंदीपण न्यारे, बंदीच आम्ही पण तव बंदीपण न्यारे, वैनतेय तू आम्ही बघ खग उडणारे, श्रम देशाप्रत व्रत, देव त्यात तुझ दिसला, घन तिमिर बले रवी आच्छादून गेला. बंदी पुढे सावरकरांचं मोठेपण सांगतो, अरे विनायका, तू पण आमच्यासारखाच बंदी आहेस, पण तुझं बंदीपण किती निराळं आहे. तू जणू पक्षीराज गरुड आहेस आणि आम्ही निव्वळ पंख असलेले पक्षी आहोत. देशासाठी अविरत कष्ट करण्याचं तुझं व्रत आहे. त्यातच तुला तुझा देव दिसतो. किंबहुना श्रमालाच तू आपला देव मानतोस. तुझं पहावया थबकल्यात किती नजरा, तुझं पहावया थबकल्यात किती नजरा, तुझं लांब जरा करतात पगड अठर, लोह आम्ही जणू तुझं परिस म्हणू, जन्म धन्य हा झाला, घन तिमिर बले रवी आच्छादून गेला. बंदी सर्वांची मनस्थिती वर्णन करतोय. अरे विनायका, नुसतं तुझं दर्शन घ्यायला गजा आडून किती नजरा उत्सुक झाल्या आहेत. 18 पगड समाजाचे बंदी तुला मनोमन मुजरा करीत आहेत. आम्ही लोखंड, तू परीस. तुझ्या सहवासाने आयुष्याचं सोनं झालं, जीव धन्य झाला. हवी लेखणी त्या करात आला कोलू, हवी लेखणी त्या करात आला कोलू, शब्दची सरले पुढती काय मी बोलू, तव श्रमसदया पावोनलया, कंठ दाटूनी आला, घन तिमिर बले रवी आच्छादून गेला. सावरकरांना कारागृहात कोलू फिरवायला लागणार होता. त्याचा निर्देश करून बंदी म्हणतोय की ज्या हातात लेखणी असावी त्या हातात कोलू आला आहे. नियतीचा हा काय खेळ म्हणावा. शब्दच संपले. आता काय बोलणार. पण हे सदया तुझे श्रम व्यर्थ लयाला जाणार नाहीत अशी आमची खात्री आहे. बघ, माझा कंठ दाटून आला. आणि इथे ही कविता संपते. चला तर मग ही कविता सलग ऐकूया. हे विनायका जनहृदय नायका, हे शब्द समर्पित तुझला, अर्घ्यदान हे लाटांचे जलधीला.
घन तिमिर बले रवी आच्छादून गेला. घन तिमिर बले रवी आच्छादून गेला. हा दाह चरम समर समय सम जन्मठेप क्षण आला. घन तिमिर बले रवी आच्छादून गेला. कारागृह हे पतित पावन झाले. कारागृह हे पतित पावन झाले. श्रीरामापरी तुझी लागली पाऊले. राष्ट्राय स्वाहा तव ध्यासच हा. होम जीवाचा केला. घन तिमिर बले रवी आच्छादून गेला. बंदीचा आम्ही पण तव बंदी पण न्यारे. बंदीचा आम्ही पण तव बंदी पण न्यारे. वैनतेय तू आम्ही बघ खग उडणारे. श्रम देशाप्रत असी धारा व्रत. देव त्यात तुझ दिसला. घन तिमिर बले रवी आच्छादून गेला. तुझ पहावया थबकल्यात किती नजरा. तुझ पहावया थबकल्यात किती नजरा. तुझ लामुजरा करतात पगड अठरा. लोह आम्ही जणू तुझ परिस म्हणू. जन्म धन्य हा झाला. घन तिमिर बले रवी आच्छादून गेला. हवी लेखणी त्या करात आला कोलू. हवी लेखणी त्या करात आला कोलू. शब्दची सरले पुढती काय मी बोलू. तव श्रम सदया पावोनलया कंठ दाटुनी आला. घन तिमिर बले रवी आच्छादून गेला. घन तिमिर बले रवी आच्छादून गेला. धन्यवाद.